वारी हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक मायमाऊली दरवर्षी न चुकता वारीला जायची. विठ्ठल हा जणू तिचा मुलगाच या भावनेनं ती त्याला भेटायला जायची. परंतु यंदा तिला वारीला जाता आलं नाही, म्हणून त्या मुलाला म्हणजेच विठ्ठलाला ती घरी बोलावतीये. कवितेचं नाव आहे यंदा घरी ये विठ्ठला. सोडई टपायाखाली घेई पंढरी पाठीला, सवाशिनीला घेऊन यंदा घरी ये विठ्ठला. धर एसटी गावाकडली मोहर बस खिडकीला, खड्ड लैर वाटन उगा कंबरड मोडशीला. उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची, अरे नाव नाही दिसणार पाटी जुनी हाय कवाची. हात धर बायकोचा आणि थेट चालायला लाग, अरे घर तिथंच रे माझं आपल्या मारुतीच्या माग. आला का र बाबा थांब दारातच तिथं, अरे सून पहिल्यांदा आली या नग मोडायाला रीत. आणि तू घे ग उखाना रुक्मिणे झालं माझं ववाळून, कशी लाजती या बघा गेले गाल लालावून. घे नाहून इठ्ठला आलंय आधन पाण्याला, घे नाहून इठ्ठला आलंय आधन पाण्याला. आणि ते धोतर गजाबाचं धाडलंय आणाया सोन्याला. आणि तू चल ग माया बरं लई कामं पडल्या ती, उद्या एकादस हाय लाग मळायाला वाती. आणि तू बस घाल मांडी जरा खाऊन गे भग, वारी चुकली आमची आणि झाली तुम्हा दग दग. निरीशा दुधात खाया भाकरी चुरून, निरीशा दुधात खाया भाकरी चुरून. आणि पड जरा आता मी आले शेतात जाऊन. म्हातारी शेतातून सामान घेऊन आली आणि म्हणाली धाव रे इठ्ठला हे सरपान लई जड, उतरू लाग जरा केलं वयानं अवघड. मग कशी हाय पंढरी तू बरा हायस ना बाबा, मग कशी हाय पंढरी तू बरा हायस ना बाबा. जरा बस मायापाशी हायस कवा पासून उभा, जरा बस मायापाशी हायस कवा पासून उभा.